अंबडच्या आठवडी बाजारात मोबाईल चोर पुन्हा सक्रिय. मागील आठवड्यात पकडलेले संशयित चोर पुन्हा चोरी करताना नागरिकांच्या ताब्यात. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. अंबडच्या आठवडी बाजारात आज पुन्हा मोबाईल चोरीची घटना समोर आली. विशेष म्हणजे मागील आठवड्यातही चोरी करताना पकडलेले संशयित याच आठवड्यात पुन्हा चोरीच्या उद्देशाने आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी संशयितांना पकडून पोलिसांना स्वाधीन केले. मागील आठवड्यात पकडलेलेच संशयित पुन्हा आज बाजारात चोरी करताना आढळल्याने पोलीस कारवाईबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार हेच चोर बाजारात येत असतील तर त्यांच्यावर ठोस कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान चोरांवर पोलिसांचा वचक आहे की नाही, त्यांना पुन्हा पुन्हा बाजारात येण्याचे धाडस कसे होते, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे. अंबडच्या आठवडी बाजारातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या आठवडी बाजारामध्ये प्रत्येक रविवारी खूप चांगल्या पद्धतीचा इथं बाजार भरतो अंबडमध्ये. या बाजारामध्ये गेवराईवरून असे काही सराईत मोबाईल चोर या बाजारामध्ये घुसखोरी करतात आणि प्रत्येक आठवड्यामध्ये इथून 1, 2, 4, 5 असे मोबाईल चोरी घेऊन चालल्या जातात. परंतु या बाईटच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पोलीस मशिनरींना आणि पूर्ण पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो की यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. कारण हेच दोघंजण मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मोबाईल चोरीताना पकडले गेले होते. त्यांना पोलिसाच्या स्वाधीन केलं होतं. परंतु या आठवड्यामध्ये सुद्धा आत्ता सध्या या रविवारी सुद्धा ते इथं उपस्थित राहून त्यांनी एक पोलीस साहेबांचाच मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चव्हाण साहेब यांचा, राजपूत साहेब यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आज रोजी सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन आम्ही आता करत आहोत. या बाईटच्या माध्यमातून सर्व जनतेच्या पंचकृषीतून येणाऱ्या सर्व जनतेची विनंती आहे की यांचा कायमस्वरूपी पोलिसांनी बंदोबस्त करावा, ही विनंती.